नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी NMS मध्ये विचारले जाणारे क्वेश्चन बघणार आहोत बघा। तर बघा, पहिला क्वेश्चन काय आपल्या या ठिकाणी की बघा आपले विचारलेले ए झेड विचारलेलं आहे, CF FU आणि ह्या रिकाम्या म्हणजे क्वेश्चन आहे ठिकाणी ऑप्शन मधील काय आहे बघा, ABCD मधील काय आणि समोर दिलेले आहे OL बघा। ठीक आहे, तर हा मागच्या वर्षी येऊन गेलेला क्वेश्चन आहे बघा 2024 मध्ये। तर बघूया आपण। तर पहिल्यांदा बघा या ठिकाणी ए आहे, ते झेड आहे, C X आहे, F U आहे बघा। ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला काही बेसिक ट्रिक्स माहित असायला पाहिजे बघा। त्याच्यात आपण पहिल्यांदा काय करूया, एक महत्त्वाचं असतं ते ABCD लिहून घ्या बघा। इकडे A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z बघा। आता या ठिकाणी A सोबत Z आहे बघा, हिचे क्लिअर झाले। नंतर एक त्यांनी B सोडला तर बघा C आणि X आहे, एक पेर आहे। परत बघा इज A आहे, C आहे बघा। ठीक आहे, नंतर यांनी दोन सोडले बघा, नंतर काय घेतला F घेतला बघा। ठीक आहे, इथं B सोडला, इथं D सोडला। आता याच्यात बघा तीन सोडा बघा, G H I J आणि Q येईल बघा। ठीक आहे, काय J Q। तर ऑप्शन बघा कुठे J Q आहे का, इथे नाहीये, हेच ऑप्शन राहणार नाही बघा। इथं I B आहे, हे पण नसणार, K P आहे, हे पण नसणार बघा। तर त्या ठिकाणी J Q म्हणजेच आपल्या ठिकाणी ऑप्शन नंबर D एकदम बरोबर आहे बघा। त्यासाठी आपल्याला पूर्ण या ठिकाणी ही ABCD पार्ट असणं गरजेचं आहे। आणि परत आपल्याला याचा जो की नंबरिंग वगैरे आहे ते A किती नंबरला आहे, B किती नंबरला आहे, C किती नंबरला आहे, D किती नंबरला आहे, हे आपलं पूर्ण ठिकाणी पार्ट असायला पाहिजे। जर आपलं हे पार्ट जर असेल तर आपण अशा प्रकारे रिजनिंगचे जे काही लेटर सिरीज आहे तर आपण या ठिकाणी पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो बघा। ठीक आहे, धन्यवाद।